हे बघा आम्ही आलोय आता केंद्रामध्ये आणि इथला आतला परिसर आणि बाहेरचा एव्हरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल. आपल्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे. तर हा आहे जिंतूरमधला दुसरा दिवस आणि छान सुरू झालाय. आज तुम्हाला केंद्रात पण घेऊन जाणार आहे मी. इथं जवळच केंद्र आहे आणि छान आहे. तर स्टे ट्यून, व्लॉगला सुरुवात करूया. तुम्हाला अरे रागवला भंगी बाबा आई मला दाग मला मला विशुड्या आई म्हणून जाते तिथे आई म्हणून जाते आर्या सेकंडी नाही सेकंडी सर आहे खैरी आहे माही पटापट. तसं तसं सेकंड कुणी केलं होतं हे राघव तुझा हा हात राईट हँड. हा आता झाला फ्रेंड. नाही नाही झालं मग करा सेकंड व्यवस्थित आणि तर भांडण नाही करायचं. तसं तसं नसते करायचं रे. बरं हक करा हक करा पटकन करा. आई हा करा. अरे हक करायला सांगितलं का भांडण करायला सांगितलं? करणार आहेत की नाही तुम्ही? हक करणार आहेत की नाही? चला एक कर रे रिहू. राघव करायला ना. आता फ्रेंड झालात ना, आता भांडण नाही करायचा. नाही करणार ना? अरे आय आगवणाऱ्या शपथ. थोड्याहून गेलं तुझं डोकं त्याला लागलं शहाण्या. थोड्याहून गेला वाटलं. बघ रे ते लेकरू ते तरी पण ते लेकरूच न ते तुला जवळ घ्यायला तू ढकलायला शेंबड्या. कुणाची हाईट जास्त आहे? आमच्या दोघांची. दोघांची कशी काय हाईट जास्त असणार? सेम आहात रे सेम आहात. आता खाली थ्रीला नाही गेला. थ्रीला नाही गेला. 1 2 3 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19. हे बघा हे आहे केंद्र आणि अगदी समोर आहे. तर आपण जाऊया आता 5 ते 10 मिनिटांमध्ये जाऊया आणि तिथून आल्यानंतर लगेचच निघायचं हिंगोलीसाठी. त्यामुळे बघूया आता किती वेळ होतो किंवा काय. तुमच्याकडे येणं झाले ते गाडी 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 माझ्या गाडी. बाय 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 बाय. यातून बाय कशाला केली? अरे देवा घेऊन जा मला. नका तुम्ही तुला बाय. गाडीकडे पाहिले फक्त गाडी त्याला गाडीकडे असेल. यशुरा आलं आलं. हे बघा आम्ही आलोय आता केंद्रामध्ये आणि इथला आतला परिसर आणि बाहेरचा परिसर पूर्ण दाखवणार आहे. तर नक्की ब्लॉग शेवटपर्यंत पहा. आणि आता इथून थोड्याच वेळामध्ये निघू आम्ही. छान येते केंद्रात खरं तर खूप गोष्टी सिमिलर असतात. ते घरी गेला असेल आहे आणि प्रसन्न वातावरण सगळं भारी आहे. चला
माझ्या मोबाईलमध्ये कसली क्लिअरिटी येते ना. काय रे जीव कंपास मध्ये बसलाय. काय त्याने एकदा लपून ठेवलेला आणला पुन्हा काकूच्या घरी लपून ठेवला. आपली पण लेकरू ना जीव आहे त्यामध्ये. काकू त्याचा बाबा पण सांभाळायला गेलता. अहो हे पेन्सिल नेऊ देत नाही कोणाला. गौरी आणत होता नाही का. तेवढं कोणाला लावणार आहेस तू. हे ते कसं आज आहे रे. किती पांढरा दिसला भूत झाला मम्मी. मम्मी ते बघते भूत झाला. दाखव जरा. जमलं जमलं. हिंगोलीला निघालो आम्ही आणि मागच्या वेळी जेव्हा जिंतूरला आलो होतो त्यावेळेसचे व्लॉग कुणी पाहिले नसतील तर ते व्लॉग पहा. त्यामध्ये हे डॅम वगैरे सगळं मी व्यवस्थित दाखवलं होतं. तर ह्या साईडला आम्ही थोडा वेळ थांबलो होतो. फोटोज वगैरे क्लिक केले, रील्स केल्या, 3 ते 4 रील्स केल्या आय थिंक. आणि पाण्याला पाहून कुणाकुणाला असं होतं सांगा बरं. मला तरी होतं की एक जिवंतपणाची फिलिंग येते आणि आयुष्यात तेच चाललेलं असतं ना सगळं. तेच रुटीन, तेच तोचपणा आलेला. एकतर ना खूप सारं पाणी पाहिलं की एक असं वाटतं की हां आहोत आपण, काहीतरी आहे आत, एक जिवंतपणा येतो. तर भारी वाटतं, मला तरी वाटतं. आता प्रत्येकाचं वेगळं असतं, काय एक सुकूनवाली चीज अलग असते. पण मला छान वाटते कसं पाहू तिथपर्यंत पाणी दिसलं की मन एकदम छान प्रसन्न खुश होतं. तर तशातली गोष्ट आहे. तर जरा थोडा वेळ थांबलो आम्ही इथे आणि निघालो परत आपल्या त्याच बोरिंग रुटीनकडे. तर आता नवीन वर्ष सुरू होणार उद्यापासनं. बघूया आता काय होतं ते. कारण भरपूर गोष्टी ठरवल्यात आणि मेन म्हणजे 3 ते 4 गोष्टी ठरवल्यात मेन रुटीनमधल्या, आपल्या डेली रुटीनमधल्या. तर त्या कशा अचीव होतात ते बघूया. उद्याच्या व्लॉगमध्ये नक्की मी ते सांगणार आहे तुम्हाला. उद्याच्या किंवा परवाच्या व्लॉगमध्ये सांगेल की मी काय गोष्टी ठरवल्यात. लास्ट इयरला पण ठरवल्या होत्या पण लास्ट इयरचं थोडंसं माझा झाला घोटाळा. तर ते पण सांगणार आहे आणि हे पण सांगणार आहे. तर हे सगळं ऐकायचं असेल तर आपला उद्याचा किंवा परवाचा व्हिडिओ पहा. आय एम सॉरी. जाताना बघा एवढ्या सगळ्या गाई. चलो स्टे ट्यून. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. उद्या परत ह्याच टाईमला भेटेल. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.